Good morning, friends. Today we are going to think about the very important aspect of two types of management, that is, Japanese management and American management. In this particular Japanese management, we have to think about what kind of culture they are creating as well as they are executing in their different companies and organizations. Number of times we observe that the company is creating its individual culture where people are working with great honesty, with great sincerity, with great punctuality. And how this happens, now we have to think about it in this particular lecture. मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये ऑर्गनायझेशनल इथिक्सच्या संदर्भानं काही माहिती घेतली होती. आता या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर अमेरिकन इथिक्स आणि जॅपनीज इथिक्स याच्यामध्ये नेमका कोणता फरक आहे किंवा कशा पद्धतीने ह्या दोन्ही वेगवेगळ्या कंट्रीजमधल्या कल्चरमध्ये फरक पडतो, त्या ठिकाणच्या ऑर्गनायझेशनल इथिक्समध्ये फरक पडतो, हे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. The Japanese culture, on the other hand, encourages individuals as a part of the team, thus encouraging interdependence, shared concerns, and the mutual help. The organization is viewed as a family to which workers frequently make lifelong commitments as they see the organization as an extension of their own families. मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे की जॅपनीज कल्चर हे एनकरेज करतं. ते कशासाठी तर इंटरडिपेंडंट वर्किंग जे आहे, म्हणजे पीअर वर्किंग म्हणतो आपण, एखाद्या टीममध्ये काम करण्याचं जे आहे, तर या अनुषंगानं जॅपनीज कल्चर त्या ठिकाणी काम करत असतं. आणि ह्या जॅपनीज कल्चरमध्ये हा जो चांगुलपणा आहे किंवा जॅपनीज कल्चरमध्ये असणारी ही जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती प्रत्येक कल्चरने ॲक्सेप्ट केली पाहिजे. नव्हे तर भारतासारख्या देशामधल्या काही कंपनीजने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. इंटरडिपेंडन्स आहे किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी घडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अमेरिकेसारख्या देशामध्ये जे काही वर्क कल्चर दिसतं, त्या ठिकाणचा पंक्च्युअलिटी आहे, त्या ठिकाणचं कॉम्पिटिटिव्ह इंडिव्हिज्युअलिझम जे आहे ते देखील वाखाणण्याजोगं आहे किंवा ते निश्चित ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. कारण त्या ठिकाणची जी स्पर्धात्मक वाढ आहे ती वाढ आपल्याला दुसऱ्या देशांमध्ये किंवा दुसऱ्या देशांच्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्हाय these countries are well known to the world. The only reason is that they have their separate code of ethics. They have their typical code of ethics where they identified themselves what are the needs of the institute, what are the needs of the employees, and what are the needs of the customers. लक्षात ठेवा की कंपनीच्या काय गरजा आहेत, त्या ठिकाणी काम करणाऱ्या एम्प्लॉईच्या काय गरजा आहेत आणि कस्टमरच्या काय गरजा आहेत, या सगळ्यात गोष्टी जर लक्षात घेतल्या गेल्या तर डेफिनेटली त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं कल्चर, वर्क कल्चर डेव्हलप होऊ शकतं. आणि अशा पद्धतीनं अमेरिकन आणि जॅपनीज कल्चरमध्ये किंवा अमेरिकन आणि जॅपनीज कोड ऑफ इथिक्समध्ये आपल्याला फरक असलेला या ठिकाणी दिसून येऊ शकतो. ओरिजिन्स ऑफ द ऑर्गनायझेशनल कल्चर, तर या ठिकाणचा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्याला काय सांगतो ते बघूया. While culture has been a continuous development of the values and attitudes over many generations, at least the organizational culture can be partially traced back to the values held by the founders of the organization. Such founders were usually dynamic personalities with the strong values and a clear vision to where they wanted to take their organization. लक्षात घ्या, आपण ज्यावेळी एखाद्या ऑर्गनायझेशनल कल्चरचा विचार करतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर त्या ठिकाणी त्या मॅनेजमेंटनं बघितलेलं जे व्हिजन आहे, जे लक्ष्य आहे, ते लक्ष्य फार महत्त्वाचं असतं. कारण until and unless you define your vision, until and unless you define your goal of the organization, you cannot prosper that organization in a proper way. You cannot take concrete steps in concern with the success of that particular organization. In this particular context, I would like to cite the example of the Japanese culture. Japanese culture मध्ये एखादी इन्स्टिट्यूशन आहे तर माझा त्या ठिकाणी एक अनुभव असा आहे माझ्या मित्राचा की जॅपनीज कल्चरमध्ये काम करत असताना वेळेला फार महत्त्व दिलं जातं. तुम्ही वेल इन टाईम त्या ठिकाणी हजर असलं पाहिजे आणि आफ्टर द कंपनी आवर्स यू हॅव टू लिव्ह द कंपनी. देर इज नो नीड टू स्टे और देर इज नो नीड टू स्टॉप इन द कंपनी आफ्टर द ऑफिस आवर्स. म्हणजे त्या ठिकाणची जी शिस्त आहे, त्या ठिकाणची असणारी डिसिप्लिन आहे ती डेफिनेटली इतर ऑर्गनायझेशनल इथिक्सपेक्षा
ॲप्रिशिएटिंग आहे किंवा अतिशय चांगली आहे. तर तशा पद्धतीचं वर्क कल्चर आपण देखील आपल्याकडे जर डेव्हलप केलं तर त्यासाठी महत्त्वाचं काय असतं तर व्हिजन असतं. आणि हे व्हिजन जर त्या कंपनीच्या मॅनेजमेंटनं जर पाहिलं तर डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी ती कंपनी एका विशिष्ट अशा सक्सेसच्या टप्प्यावरती जाऊन बसलेली त्या ठिकाणी दिसू शकते. These founders usually selected their associates and their employees who had a similar value system so that these values became an integral part of the organization. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी कंपनीचे जे कोण मालक असतील किंवा त्याचे जे मॅनेजर्स असतील या सर्व लोकांनी त्याचबरोबर एम्प्लॉईजनी स्वतःची एक व्हॅल्यू सिस्टम त्या ठिकाणी डेव्हलप केली पाहिजे. कारण ही जी मूल्या आधारित जी रचना आहे, मूल्य आधारित या ठिकाणी असणारी जी जर डेव्हलप झाली तर डेफिनेटली त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट निर्माण होऊ शकतं. नवे तर एम्प्लॉईजमध्ये एक चांगल्या प्रकारचा कोऑर्डिनेशन आणि कोहिरन्स त्या ठिकाणी राहू शकतं, त्यांच्यामध्ये चांगलं संघटन राहू शकतं, त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं आदानप्रदान राहू शकतं आणि हे त्या ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये निश्चितपणानं भर घालू शकतं. सो व्हॉट इज द सेकंड पॉईंट? लेट अस सी दॅट. Second, the organizational culture is influenced by the external environment and the interaction between the organization and the external environment. See that wherever the company works, that doesn't matter in which particular area, it doesn't matter, but there are definitely external influencing factors. काही बाहेरचे असे काही घटक असतात की जे त्या कंपनीच्या वर्किंगवरती, त्या कंपनीच्या सिस्टीमवरती, त्या कंपनीच्या कोड ऑफ इथिक्सवरती त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करत असतात. आणि मग हे घटक कोणते आहेत आणि त्याचा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं उपयोग करून कंपनीची प्रॉस्पेरिटी करता येऊ शकते याच्यासाठी विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, one organization may create a niche for itself for an extremely high quality, defect free product as a result of the competitive forces and the customer demand, while another organization may opt for the moderate quality but lower prices. The work cultures of these two types of the organizations would accordingly differ and would be influenced by the external forces such as customer demand. लक्षात घ्या, एखादी कंपनी चांगलं प्रोडक्ट द्यायचा प्रयत्न करते आहे परंतु त्या ठिकाणी त्याची हाय क्वालिटी बरोबर त्याच्या किमती देखील जास्त आहेत, हाय आहेत. आणि मग ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये कोड ऑफ इथिक्स कशा असतील. आणि दुसरी एक कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये कस्टमरला हवा असणारं प्रोडक्ट दिलं जात आहे परंतु त्याची क्वालिटी मॉडरेट आहे, मीडियम लेवलची आहे, परंतु त्याची जी किंमत आहे तर ती किंमत खालच्या लेवलची दिसते. या ठिकाणी ह्या ज्या दोन कंपन्या दाखवल्या गेलेल्या आहेत किंवा उदाहरणादाखल या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये वर्क कल्चरचा जर विचार केला, कोड ऑफ इथिक्सचा जर विचार केला तर पहिल्या कंपनीमध्ये कोड ऑफ इथिक्स चांगले असू शकतात. दो द कस्टमर्स आर पेइंग हाय प्राइसेस, दो द कस्टमर्स आर गिविंग हायर रेट्स फॉर द सेम प्रोडक्ट, हाउएवर दे आर गेटिंग द good kind of quality. Even we can say that they are getting best kind of quality because they have good code of ethics. लक्षात घ्या, जरी त्या कंपनीनं त्या प्रोडक्टची किंमत जास्त ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी त्या कस्टमरला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट, चांगल्या क्वालिटीचं, गुणवत्तेचं प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळतंय आणि म्हणून त्या ठिकाणी हे जे प्रोडक्ट दिलं जात आहे तर ते देखील लॉंग लाईफ आहे, त्याची ड्युरेबिलिटी, त्याचे टिकाऊपणा त्या ठिकाणी जास्त आहे. परंतु दुसऱ्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी विचार केला गेला की जर त्या वस्तूची किंमत कमी आहे आणि क्वालिटी मॉडरेट लेवलची आहे, मीडियम लेवलची आहे तर ऑब्झर्वेशनमध्ये काय येतं की ते जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट वारंवार दुरुस्ती करण्यासाठी मार्केटमध्ये आणावं लागतं किंवा ते प्रोडक्ट हे चांगल्या पद्धतीची सोय किंवा सुविधा किंवा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण या कंपन्यांच्या कोड ऑफ इथिक्सचा जर विचार केला तर पहिल्या कंपनीचे कोड ऑफ इथिक्स हे जरी स्ट्रिक्ट वाटत असले, जरी थोडेसे डिसिप्लिन्ड वाटत असले तरी सुद्धा त्या ठिकाणी ते महत्त्वाचे ठरतात कारण त्यातून एक चांगल्या प्रकारची क्वालिटी निर्माण होऊ शकते हे या ठिकाणी निदर्शनास येतं. Third point is that work culture is also a function of the nature of the work and the mission and goals of the organization. For example, in a professional research oriented small organization, the workers may be more informal at all the hierarchical levels of the organization. The dress code may not be strictly observed and the employees may be encouraged to be independent and innovative. In contrast, other organizations may have a strictly enforced formal classical hierarchical structure with the clearly established channels of the communication and strict adherence to the work rules. Accordingly, the organizational culture of these two types of the organizations would be different.
लक्षात घ्या, एखादी कंपनी ड्रेस कोडवरती स्ट्रिक्ट राहते, एखादी कंपनी स्ट्रिक्ट राहत नाही, परंतु ड्रेस कोड हा त्या माणसाला त्या वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये एक चांगल्या पद्धतीचं फिलिंग निर्माण करतं. त्याचा ड्रेस त्याच्या ड्युटीबद्दलची त्याची जाणीव निर्माण करतं. त्याचा ड्रेस त्याच्यावर असणारी जी ऑब्लिगेशन्स आहेत, बंधनं आहेत, याच्याबद्दलची आठवण करून देतं. आणि त्यामुळं ज्या ठिकाणी ड्रेस कल्चर किंवा ड्रेस कोड त्या ठिकाणी कंपल्सरी केला जातो, तर डेफिनेटली त्या ऑर्गनायझेशनमधली त्या ठिकाणी एम्प्लॉईजचं बिहेवियर जे आहे ते डिसिप्लिन्डच आपल्याला पाहायला मिळू शकतं. व्हॉट इज there in the Japanese culture? Let us see that. Much has been written and talked about the Japanese management styles. Almost invariably, the economic success of the Japanese society is associated with the Japanese culture. The cultural aspect of the organizational performance came into focus with the theory Z proposed by William Oshie in 1981. आता ही जी थिअरी आहे जॅपनीज कल्चरचे जे ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्सबद्दलची थिअरी आहे ते विल्यम ऑशी यांनी डिफाईन केलेली दिसते आणि हे 1981 साली या थिअरीचं त्या ठिकाणी त्यांनी बेस किंवा त्याचा जे फिलॉसॉफी आहे ती त्या ठिकाणी मांडलेली आहे. इवन दो थिअरी झेड ड्रॉज हेवीली ऑन द Japanese approach to the management, it is more a combination of the current American as well as Japanese style of managing an organization. आता जॅपनीज ही जी झेड थिअरी आहे ही थिअरी काय आहे तर जॅपनीज प्लस अमेरिकन हे जे कोड ऑफ इथिक्स आहेत त्याचं कॉम्बिनेशन म्हणजेच ही झेड थिअरी आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणते अमेरिकन कोड ऑफ इथिक्स आणि कोणते जॅपनीज कोड ऑफ इथिक्स हे कंबाईन करून त्या ठिकाणी या थिअरीचं डेव्हलपमेंट केलेली आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बेसिकली ऑशीज अप्रोच टू द मॅनेजमेंट कॉल्स फॉर कन्सेन्शियस डिसिजन मेकिंग. लक्षात ठेवा, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये डिसिजन मेकिंग ही प्रोसेस फार महत्त्वाची असते. कारण कोणताही डिसिजन घेत असताना हाऊ इट अफेक्ट्स द कस्टमर, हाऊ इट अफेक्ट्स द स्टेक होल्डर्स like raw material supplier, how it affects the management, how it affects the employees, these things are to be taken into consideration. लक्षात घ्या की कोणत्याही डिसिजनच्या पाठीमागं त्याचा परिणाम स्टेक होल्डर्सवरती कसा होऊ शकतो याचा विचार केला गेला पाहिजे. मग त्याचा परिणाम कस्टमरवर काय होणार आहे, त्याचा परिणाम रॉ मटेरियल प्रोव्हायडरवर काय होणार आहे, त्याचा परिणाम मॅनेजमेंटवर काय होणार आहे, त्याचा परिणाम त्या एम्प्लॉईजवरती काय होणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स विच आर व्हेरी मच टू बी कन्सिडर्ड इन द जॅपनीज मॅनेजमेंट. Then worker participation in all the phases of the organizational operations, then genuine concern for the overall well-being of the employees and lifetime job security. The very important thing is that every employee when selected in the organization should be given the job security. जर एखाद्या वर्करला त्याची जॉब सिक्युरिटी आहे किंवा त्याला आपला जॉब अतिशय सिक्युअर आहे आणि आपल्याला या ठिकाणी अनेक वर्ष काम करायचं आहे, तर त्याच्या मनामध्ये त्याच्या थिंकिंगमध्ये एक पॉझिटिव्ह बदल लक्षात काय घेऊ शकतो की आपल्याला जर इथं लॉंग लाईफ काम करायचं असेल तर आपल्याला स्वतःचं एक चांगलं कल्चर त्या ठिकाणी डेव्हलप करावं लागेल. आपण एक चांगला परफॉर्मन्स या कंपनीसाठी दिला गेला पाहिजे. कारण जर आपण चांगलं काम केलं तर आपल्याला रिवॉर्ड भेटू शकतं किंवा चांगलं काम केलं तर डेफिनेटली यातून कंपनीचा फायदा होईल आणि कंपनी अल्टिमेटली कुणाचा फायदा करेल तर त्या एम्प्लॉईचा फायदा करू शकेल. सो दीज आर द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स विच आर गिवन इन द थिअरी of the Z culture. The importance of the strong culture as a driving force for the organizational success was emphasized by the Peters and the Waterman in their well-received book In Search of Excellence. लक्षात ठेवा, हे जे पुस्तक आहे ते तुम्ही नेटवरती जरी सर्च केलात तरी तुम्हाला हे पुस्तक PDF फॉर्ममध्ये मिळू शकेल. आणि ह्या पुस्तकामध्ये काय मांडलेलं आहे की कशा पद्धतीनं वर्क कल्चरमध्ये एम्प्लॉईजनी स्वतःमध्ये बदल केला गेला पाहिजे किंवा एम्प्लॉईजनी स्वतःवरती काही ऑब्लिगेशन्स त्या ठिकाणी निर्माण करून घेतली पाहिजे, तरच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कल्चर डेव्हलप होऊ शकतं, एम्प्लॉईजचा फायदा होऊ शकतो, अल्टिमेटली ऑर्गनायझेशनचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. Without exception, the dominance and the coherence of the culture proved to be an essential quality of the excellent companies. Moreover, the stronger the culture and more directed it was towards the marketplace, the less need there was for the policy manuals, organization charts, and the detailed procedures and the rules. In these companies, people wave down the line know what they are supposed to do in the most situations because the handful of the guiding values in the crystal clear. See here that it is said that
without exception the dominance of the coherence of culture proved to be the essential quality of the excellent companies. ज्या कंपनीज आज आपण एक्सलंट म्हणतो, उदाहरणार्थ विप्रो सारखी कंपनी आहे, उदाहरणार्थ इन्फोसिस सारखी कंपनी आहे, यांना आपण एका टॉप लेवलच्या कंपन्या का म्हणतो? टाटा सारखी कंपनी यांना आपण हायेस्ट रँकच्या कंपन्या का म्हणतो? तर त्यांच्यामध्ये असणारं जे वर्क कल्चर आहे ते हाय लेवलचं आहे, त्यांच्यामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपण त्यांना एक चांगल्या पद्धतीचा रिस्पेक्ट किंवा चांगल्या पद्धतीचा आदर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला कस्टमरकडून दिला गेलेला बघतो. नव्हे तर एम्प्लॉईजसुद्धा त्या कंपन्यांमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. Typical American organization. Friends, here what are the specific features of the American organization? We have to think about it in this particular part. Usually employment is short term, layoffs are quite common and lateral job mobility is also common. या ठिकाणी अमेरिकन कल्चरमध्ये काय दिसतं की शॉर्ट टर्म एम्प्लॉयमेंट राहते, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती काम दिलं जातं, 6 महिने असेल, वर्ष असेल आणि कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मोठा कालावधी कामासाठी दिला जात नाही. परंतु त्या ठिकाणी लॅटरल जॉब मोबिलिटी राहते, म्हणजे त्या कामातून तुम्हाला दुसऱ्या कामाकडे जायचं असेल, शिफ्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच कंपनीमध्ये दुसऱ्या एखाद्या कामामध्ये इंटरेस्ट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शिफ्ट केलं जातं किंवा शिफ्ट करण्याची संधी दिली जाते. दुसरं महत्त्वाचं फंक्शन काय आहे तर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन्स अँड द प्रमोशन्स आर रिलेटिव्हली फास्ट. या ज्या ठिकाणी कामाचं कॉन्ट्रॅक्टचं जे ड्युरेशन आहे जे कमी आहे तर त्या ठिकाणी प्रमोशनची सुद्धा संधी जास्त दिसते. आज आपण खाजगी कंपन्यांमध्ये इंजिनियरची अपॉइंटमेंट बघतो, 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर एवढ्या कमी पिरियडमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना इन्सेंटिव्ह दिले जातात, मोठ्या प्रमाणावरती त्यांना पगारामध्ये इन्क्रीमेंट दिल्या जातात. तर हे का केलं जातं तर त्या लोकांनी तो जॉब रिटेन करावा किंवा ती कंपनी सोडून जाऊ नये याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह दिले जातात. आणि त्यामुळं जरी जॉबची सिक्युरिटी नसली जादा तरीसुद्धा कमी कालावधीमध्ये जादा जर पगार मिळत असेल तर तो एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये स्वतःचा जॉब रिटेन करतो, तो कंटिन्यू करतो आणि त्याचा फायदा डेफिनेटली कंपनीला झाल्याशिवाय राहत नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट फीचर इज करियर पाथ्स आर व्हेरी स्पेशलाइज्ड. People tend to stay in the same area such as accounting and become expert in their area. लक्षात ठेवा, एखादं स्पेसिफिक सब्जेक्ट असेल किंवा एखादं स्पेसिफिक फील्ड असेल, फॉर एक्झाम्पल अकाउंटिंग, तर त्याच्यामध्ये जर बरेच दिवस एखाद्या व्यक्तीने काम केलं तर त्याची एक्सपर्टाईज त्यामध्ये होते, तो त्या क्षेत्रातला त्या विषयातला एक्सपर्ट बनतो आणि त्यामुळं त्याचाही फायदा होतो. त्याला जॉब पॅकेज मोठ्या प्रमाणावर मिळू शकतात किंवा चांगल्या पद्धतीची सॅलरी त्याला ऑफर केली जाऊ शकते. So decisions are carried out by the individual managers who are responsible for the outcome of such the decisions. आणि या ठिकाणी इंडिव्हिज्युअल मॅनेजर्सकडून जबाबदार त्या ठिकाणी डिसिजन घेतले जातात आणि हे एक्झिक्यूटसुद्धा होतात, ज्याचा फायदा एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटला होतो. The control systems are very explicit via policies, rules and the guidelines and people are expected to strictly follow these guidelines. See that control systems are very explicit. या ठिकाणी तुम्हाला जो कोणी बॉस असेल किंवा जो कोणी मॅनेजर तुम्हाला गाईड करत असेल तर ते तुम्हाला क्रिस्टल क्लिअर गाईडलाईन्स देतात, तुम्हाला अतिशय स्पष्ट प्रकारच्या सूचना देतात की ज्यातून तुम्हाला काम विशिष्ट दिशेनं आणि विशिष्ट गतीनं त्या ठिकाणी करता येऊ शकतं. द ऑर्गनायझेशन इज कन्सर्न प्रायमरीली विथ द वर्कर्स वर्क लाईफ अँड हिज रोल ऑफ द ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, शेवटचं महत्त्वाचं फीचर कोणतं दिसेल की या ठिकाणी ऑर्गनायझेशन तुमच्या वर्करचा किंवा एम्प्लॉईचं जे वर्क लाईफ आहे त्याच्याबद्दलची सिक्युरिटी घेतं आणि त्याचबरोबर हिज रोल इन द ऑर्गनायझेशन, त्याचा जो रोल आहे कंपनीमध्ये, त्याचं कामाचं जे स्वरूप आहे ते क्लिअरली डिफाईन करतं. दीज आर द व्हेरियस फीचर्स ऑफ द अमेरिकन ऑर्गनायझेशन. सो फ्रेंड्स, टुडे वी हॅव सीन द difference between American culture and Japanese culture. At the same time, we have seen the typical American organization and its various characteristics. With these words, I would like to conclude today's lecture. Thank you so much.